आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजनवर्ग, उपस्थित सर्व मान्यवर, तसेच माझे बालमित्र, मी शर्वरी महादेव पाटील, डॉक्टर प्रकाश पाटील बाल विकास मंदिर बोरगाव, इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटले, डोंगर माथ्यालाही घाम फुटले, झाडे झुडपेही शहारतील, विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल, असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कृती, शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कृती. राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या असं म्हणतात आनंदाची उधळण झाली. माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. असा महाराष्ट्रात एक राजा शिवाजी होऊन गेला. बार राजांना त्यांचे पिताजी शहाजीराजे राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडवले. बाळ शिवाजींनी बालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, तरी ते स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून किंचितही बाजूला सरले नाहीत. स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला. प्रतापगडावरील पराक्रम, शाहिस्ता खानची फजिती, आग्र्याहून सुटका असे अनेक पराक्रम त्यांच्या मुत्सद्देगिरीची माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का नाही याची ते दक्षता घेत. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वतन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान कल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजास मी कोटी कोटी प्रणाम करून माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद.